प्रॉपर राउंडेड असतो जसा अण्णा बनवतो ना. Hi everyone, welcome to our new vlog. I hope you guys are absolutely fine. तर मॉर्निंग मस्त की सुंदर झालेली आहे आणि मी फ्रेश वगैरे होऊन रेडी झालेलो आहे. बट माझी पार्टनर, एक मिनिट, पूजा कुठे गेली? पूजा, हाय. हाय, काय करतेस तू? मी टी बनवते. ओ वा, मस्त. आणि नाश्त्याला ब्रेकफास्टसाठी डोसे बनवणार आहे. मी ऑलरेडी बॅटर रेडी केलंय. ओके, मी डोसे बनवणार आहे आज. वा. आमच्या दोघांना पण ना, आणि त्याच्यात रुईला पण साऊथ इंडियन फूड खूप आवडतं. म्हणजे इवन आमच्याकडे ना वीक मधून 2 ते 3 वेळा ब्रेकफास्टसाठी काहीतरी डोसा, इडली असंच काहीतरी बनतं. हा बरोबर. आणि रुईला तर बाबा आम्ही डोशाचे काय काय प्रकार देतो. डोसा सँडविच, अजून काय डोसा पिझ्झा, सॉरी डोसा सँडविच नाही, डोसा पिझ्झा काहीतरी वेगळं. डोसा सँडविच काहीतरी मी बोलतो. डोसा पिझ्झा, नंतर डोसा, अजून काय चीज टाकून काहीतरी तू बनवतेस ते वरती. तेच पिझ्झाच. ओके, पिझ्झाच एक आहे तो. ठीक आहे, मला वाटलं वेगळं काहीतरी उत्तप्पा टाईप पण असतं मध्ये मध्ये. हे ऑलमोस्ट आता झालेलं आहे. मी आता काढून घेते. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात करतो विथ एक ग्रीन टी आणि काही गॉसिप्स. बट व्हिडिओ बनवायच्या एक्साइटमेंटमध्ये आम्ही लेमन अँड हनी टाकायलाच विसरलो आणि ती ग्रीन टी खूपच खराब लागत होती. त्यामुळे आम्ही तुम्हाला हसताना दिसतोय. पूजा, चल मी येतो जिमला जाऊन. ओके. सो आता नॉर्मली ग्रीन टी पिऊन तर झाली आहे. तर आता मी लवकर जिमला जाऊन येतो, कारण की नंतर मला ऑफिसचं काम पण चालू करायचं आहे. तो मी डबल मसल वर्कआउट चालू केलं. तर आज चेस्ट अँड ट्रायसेप आहे. चेस्टचे 3 व्हेरिएशन आणि ट्रायसेपचे 3 व्हेरिएशन. चेस्टचे 3 व्हेरिएशन तर करून झाले, पण ट्रायसेपचे व्हेरिएशन करताना मी काही शूट करू शकलो नाही, बिकॉज जिममध्ये एवढी गर्दी झाली. तुम्हाला तर माहिती आहे, जिममध्ये गर्दी झाल्यावरती एक मशीन मागे 2-2, 3-3 जण उभे असतात. सो वर्कआउट इज डन. आणि हे तुम्ही बघू शकता माझ्या हातात. तर हे काल रात्री झालेलं, बट मी थोडं टंगळमंगळ केली आणि आता बोललो आता मॉर्निंगला जिमला जाईल ना तेव्हा घेऊन येतो. हाय. हो लवकर आलो. आणि हे बघ माझं आलं फायनली. तू पण ओळखलंस. तर मी खूप दिवसांपासून एका चांगल्या प्रोटीन पावडरच्या शोधत होतो आणि आय होप सो हे ते असू शकतं. तर तुम्ही गेस करा हा कोणत्या ब्रँडचा प्रोटीन आहे. ओके, सो मी आता हा ओपन करतो आणि मी त्याची टेस्ट आणि बाकीच्या गोष्टी सांगतो. सो पूजा, ब्रेकफास्ट बनवलंस काय? अरे नाही, अरे एक कॉल आला ऍक्च्युली मला, त्यामुळे नाही करता आलं. आता बनवायला घेतलंय जस्ट. ओके. रुई उठल्यावर खुश होऊन जाईल. हो, तिला तेव्हा डोसा बोलल्यावरती तिचा जीव येतो. तर चटणी बनवलीस की फक्त डोसाच रेडी होतोय? कुठे, माझ्या कॉलमुळे काहीच करता नाही आला. तर हे झाल्यानंतर मग चटणी बनव. ब्रेकफास्ट साठी वेळ आहे बाबांनो. जिमला जाऊन आलोय. मला एवढी भूक लागली ना. आणि आता पूजा प्लीज लवकर. आणि मी तुम्हाला एक दाखवतो. पूजाच्या डोसाचा शेप बघा, प्रॉपर राउंडेड असतो जसा अण्णा बनवतो ना तसा सेम. तू काय हे घेतलं का त्याच्याकडनं, काय टिप्स घेतल्यास काय?
कारण की लास्ट टाइम मी डोसा बनवलेला ना, माझा डोसा काय असा एवढा पूर्ण प्रॉपर होत नाही. पूजा कसा आलेला तूच सांग. मॅप काढलेला इंडियाचा. पूजा झालं रेडी. चला डोसा बघूया, दाखवतो तुम्हाला. हो ह्याला काय बोलतात? ऍक्च्युली मी याला तडका दिलेला आहे. हा म्हणून काहीतरी वेगळं दिसतंय ते. नाही नाही, तडका आहे सिंपल. ओके, तडक्यावाली चटणी आणि तिथे गरम गरम असे डोसे प्लेट मध्ये. वा, तुम्ही बघू शकता की अन्न एवढा चांगला टेक्स्चर नाही देऊ शकत तेवढी माझी वाईफ देते. बघा ना, अरे काय, अरे घरचं पीठ आहे तिने, घरीच केलेलं ना पीठ आहे आपण. ओके, घरचं पीठ आहे आणि त्याचं बघा टेक्स्चर बघा, आणि क्रिस्पी तर एक नंबर असणारच आहे. आणि तुझं, तू पण आहे. तर मुलांच्या आणि मुलींच्या वर्क फ्रॉम होमचा तुम्हाला फरक दाखवतो. मी बघा असं सोफ्यावरती पाय लांब करून लॅपटॉप घेऊन बसलो आणि तिथे पूजा बघा प्रॉपर सेटिंग. प्रॉपर सेटिंग करून बसले. आपलं ऍक्च्युली आज मला खूप ऑफिस खूप काम होतं, त्यामुळे मला जेवण बनवायला मिळालं. आणि मला पण तिला मी थोडी तरी हेल्प करतो कटिंग बिटिंग करून द्यायला. पण आज खूपच अचानक म्हणजे काही ऑल ऑफ द सडन काही डिलिव्हरीज होत्या, तर नाही जमलं. सर आम्ही बाहेरून ऑर्डर केले चायनीज, जे आम्हाला दोघांनाही खूप आवडतं. आणि आमच्या मुलीला सुद्धा. तुम्ही चिकन शेजवान फ्राईड राईस, आणि ती काय बोलते माहिती आहे का, मला पप्पा चिकन फ्राईड राईस पाहिजे ऑरेंजवाला. सांगते ती ऑर्डर करायचं असं ना, बब्बू चायनीज मागवू का, बोलते हो पप्पा चालेल, पण चिकन राईस ऑरेंजवाला असं. तर आता ती स्कूलला गेली आहे, कारण की आम्ही बिझी असल्यामुळे आम्ही तिला दाखवू शकलो नाही. तर एकदा थोडा आम्हाला फ्री टाइम मिळेल त्याच्यावर. नाही, संध्याकाळपर्यंत ती एकदम ऑल ओके असणार आहे सगळं हे करायचं. ओके चालेल, ठीक आहे. पण आम्ही आता डिनर करतो आणि परत बॅक टू वर्क. नाही सॉरी डिनर नाही, हो सॉरी, आम्ही लंच करतो लवकर आणि बॅक टू वर्क. कामाचं प्रेशर असल्यामुळे असं बाबा होतं जरा. जर तुम्ही कालची व्हिडिओ पाहिली असाल तर आम्ही सांगितलं होतं की आम्ही आमची मुलगी जी आहे रुही, तिला इंट्रोड्यूस करू. तर ही आहे आमची क्यूट प्रिन्सेस रुही. रुही से हाय. हाय हाय एव्हरीवन. कॅमेरा लावून जर असं तिच्यावर काळोख येतोय. How are you? थांब परत स्टार्ट. हा Hi everyone. How are you? तू काय दाखवतेस त्यांना? तू ड्रॉइंग काढलीस का? अरे तू काय दाखवायला आणलं त्यांना बाबू? Pen. हा, हे काय आहे? ओके, तो हा. तिचा फ्रेंड आहे तो. कोण कोण आहे सांग तिकडे, कोण त्याचं कोण आहे? name काय आहे? P-T-I-T-I. Are you? T-I. Ituntas. रुद्रांश आहे. आणि ती कोण आहे? Me. तू आहेस. ओके. Hi तर everyone. माझा मित्र आहे ना, मित्राचा मुलगा आणि रुही एकाच शाळेत आहे. फक्त तो 1 वर्षाने छोटा आहे. तो रुहीचा बेस्ट फ्रेंड आहे. हा ना रुही, तो बेस्ट फ्रेंड आहे ना. मग रुहीने एक ग्रीटिंग कार्ड बनवून दिलेलं त्याला, तर त्यांनी पण त्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवून पाठवलंय. आणि मग इस tada. टेडा. मी बोलले होते, जर तुम्हाला आठवतं, ती अजिबात कॅमेरा शाय नाहीये. Hi animal, how are you? It's my first friend, me to the try. Say first. It's my first friend. T-I-T-I. Me.
Mommy says R-U-T-I. Tuntas. My friend. एक गोष्ट ती 2-3दा सांगितल्याशिवाय राहणार नाही. ती बघा तिचं परत तेच चालू आहे, कारण की तिला ना ड्रॉइंग आणि हे सगळं खूप आवडतं आणि ते सगळं पूजाने शिकवलं तिला. Yes. And you say yes. ऍक्टिंग So करत funny. ऍक्टिंग करत. कसं बाबू, इट्स सो फनी. Mama, अच्छा मी येत नव्हती. ओके. अच्छा मांडीवर बसते. आणि मी पण hi animal. परत. Hi animal. तिला ऍक्च्युली मजा येते. अरे यार तुम्ही दोघं पण एवढे गोरे आहेत ना, माझा कलर बघा लगेच समजून येतो काढायची. Dada. बाबू त्यांना कळलं बस आता. झालं बाबू, त्यांना कळलं कळलं त्यांना. आता तुझा बेस्ट फ्रेंड आहे तो ते. And this is me. हा दीदी इज रुई. ओके And the Tunda is Dada. ओके. You're my friend. And then I say, Mom. पूजा काय बोललेली तुम्हाला काल? आम्ही कॅमेरा लावला ना समोर, तो असा कंटिन्यू हलत राहील, त्याच्यामुळे ती असताना आम्हाला असं स्टेबल बसूनच देत नाही. ती बघा आता ती कुठे. Hi animal. परत चा ब्लॉग इथे संपवतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच मिळूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. Bye bye. बोला गुड नाईट.